तर मुंबई बाबत केलेलं ट्विट हे कोणाला अमान्य हे सांगा ना. मुंबईचं डीएनएच मुळात हिंदुत्वाचं आहे. मुंबई आय लव्ह महादेवलाच मानणार आहे. इथे दुसरं कुठलंच आय लव्ह चालत नाही. कोणाचेच लाड आम्ही सहन करत नाही. म्हणून जे सत्य मुंबईचं आहे, मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ह महादेव स्पष्ट आहे. आणि त्याच दिशेने महादेवला वर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, महादेवाच्याच विचारांवर चालणारा व्यक्ती मुंबईचा महापौर म्हणून तिथे बसवणार. दुसरे कुठलेच आय लव्ह इथे चालायला देणार नाही. ती नौटंकी करायची असेल तर पाकिस्तान इस्लामाबादवर निघून जावं. आम्हाला तशी पण मुंबईत घाण नकोय. हो, बांगलादेशी वाढवले, रोहिंगे वाढवले, त्यांना आधार विधार कार्ड करून आपले मतदान वाढवलं, त्यांना अनधिकृत पाण्याचं कलेक्शन दिलं, त्या बीएमसीच्या जमिनींवर 4-4 फ्लोरचे मदरसे बांधले, त्याच्यावर अनधिकृत मस्जिदी बांधली. त्याच्या पण जरा 4 तासाचं प्रेझेंटेशन करायला सांग ना त्याला. नाहीतर मी करतो, दाखवतो, मातोश्रीच्या समोरच स्क्रीन लावतो पाहिजे तर. मला आता लहान मुलांना चॅलेंज करायची सवय नाही. या अशा आंबट गोष्टी मी करत नाही. अरे एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा 2014ला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना, खूप विषय वेगळे झाले असते. असं आहे. म्हणून त्यांना सांगा की आता काय हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत. देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचा डीएनए म्हणतात. पाकिस्तानचं मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात. मुस्लिम लीग आता केरळमध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे या महापालिका निवडणुकीमध्ये, नगरपालिका काय, त्याच्यामध्ये त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, हिरवे झेंडे होते. बघा तुम्ही तपासा केरळमध्ये. तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार. हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही.